बघा यात आण लवकर. मोठा बसले ना दारात. काय करायचं याचं? पप्पा कुठे आहेत? अरे काय घासलं तुझ्या सुनानं? हे चहाचं जशाल तसंच आहे. काय मिळा वहिनी? हे बघा काय असलं हे? हे धुतलं हे धुतलं. बरं आणतेस का लवकर? चहा पिणारा माणूस तलप तू मरून जाईल. फक्त मला बोल. साबर राहिली की माय वास जायलाय आणि माय मास जायलाय. घरे पण मलाच म्हणायचं मै सासू काय मै सासू व्हायलीस मै सासू व्हायलीस. तिने दुपारी जेवण नाही केलेलं. कोणी? आधी तिने आज आम्ही केलंय. तू घासली असते घासच केलं असतं. मी तसं नसतं केलं. कसं केलं असतं? आता मी चांगली घासायले. दीदी चल मला पाणी. तू फक्त मला बोल. हे काय हे नाही बघ. बारी जरा दम. अरे मै बारी जावा मी तिकडे बघा ना काय करायचं तर. मग आम्ही बघू ना आमचं आम्ही काय करायचं. हो का? मग काय असं पुतळाने तर नाही ना करीत. सांगायला कळलं ना आम्हाला. कळण तुला कोणाने म्हणलीस की आता की साबण ठुली का दे किती पाणी. मी जाईन उठून त्या बापाने सांगत दीदीला चहा करायला लावा म्हणून. कोण म्हणे? पप्पा? त्या बापाने बरोबर सांगतो. पप्पा नसते तुम्ही. पप्पाला म्हणे पप्पा मला हात दुखायला बघा. मी काही दाय काढून घ्या. असं हे असलं घरकट मला नाही जमत. सांगायला धुई म्हणून नाही तू धुवून आणायचं मला. झालं माझे दिवस गेले धुयचे. डबल येणार कर थोडं तर राहू दे ना. अगं अबे तिचं खरं आहे ना ग. बघ की निर्मळ जेवढं राहतं तेवढं चांगलं आहे. बघ आता मी निर्मळ झाले मग तुझ्यामुळं. मला म्हणायचं आजी तिलाच म्हणायचं वहिनी असा वास येतो डबल. ते बघ असंच कसले असतं. आहे सासू तसली सून बी तसलीच. आता मला शिवाय येते तोंडाला तुला सांगायला लागलो. थोबड तोंड करून वाजवा लागलीस तिकडं इकडं बघायचं तिकडं बघताना कसं होईन ग. तिथं लक्ष दाबाला दे. पाणी दे म्हणलं तर तिथं लक्ष देईन इथं लक्ष दे. बघ इकडं बोल इकडं का बघायचंय आमच्याकडे बघून बोलायचंय. काय बोल तुमच्यामुळे झालं सगळं. चिडली आता बर का चिडली गपची बस. चिडू दे बाबा. ती माझ्यावर चिडती बाकी कोणाला नाही चिडत. तिला बोलताच येत नाही. मी काय करू करते पुन्हा. तिला बोलायला काय मला काय ती काय माहिती ती माझी सासू होय. तू मला सासू बनवलीस ना पण नुसतं पत्तीमुळं नाही तुमच्या दुधू सांडलंय दुधू इकडं बोलत होती हिला. दुधू सांडलंय तिच्याकडून ते गॅसवर. घ्या कपडे देऊ का हे काढ का दे. हा दे. ती ते वडणी घेतात ती तिथे हसू नका. असं बारीक सारीक काम केलं तर काय नाही बाबा. पुन्हा वरून बी स्वतः सांडते दुसऱ्याला कवळती तुझ्यामुळे झालं. चांगले असन ते चांगले असन. गॅसचे वायरस ठेवायचे. मम्मी आरती माझ्या शिरकट रानात घालते की मी. फाटलेलं असू दे बरं आहे ना ते मग कसं बस नवसाचं. मग हटकून करशील जायची मी त्याला. चला घाशी जा ना ग. लवकर पुढेच्याकडे गॅस मला हा मग तेच ना. आधी ती चूल पेटवायची होती गॅस पेटवायची होती गॅस कंपोस्ट नाही. म्हणा आता गॅस ताईनं पाहिजे पिटीला अगोदर. नाही घाशी जग निर्मळ. तवा इतका घाण नव्हता फक्त गॅस घाण होता तवा नव्हता. पिठानं झालाय तसं आता काय भाकरी केलं तर फक्त मला बोलता येतं आईला. धरून लाकडाने मारू का तिला म्हणजे तुझ्या बोका समाधान होईल. तेवढं मी नको मग. अरे मग कमन चिडीवर आणते का तिला हा त्याच्यामुळेच बोलणं खातीस तू. ते वेळेस बोललं का ते रे. मग चिरडीवर आणतेस तू म्हणूनच ती बोलत येईल तुला. तोंडाने पाठ मारत माणूस चिडायला का त्याच्यावर लगेच रंग ओळखायचा. चिडलाय आता आपण ग बसावा. नाही पलीकडून पकड आली की नीट मस्त का. आता आम्ही कसा रंग ओळखायचा आमच्या बेल्ट हात कोणी चोरला कोणाचा रंग ओळखायचा. इकडं ऊन म्हणायला लागले त्याला माहितीये. दे इकडे ते. हे करा आता बघा ते भाजी टाका भाजी नाव गाव नाही ते त्यात नको घालू आहे त्यात नको घालू. कशात घालू कशात घालू. मम्मी मम्मी अगं ग ग ग भांडे ते सगळे एक एक जाळायला लागला ती एक मी कोणी जावले जीवावर आहे सगळं. काय चल भाई कशाला लसूण कोण चल चल भाई. भेळ टाकायची ना. काय आणायचं म्हणजे साई विचार त्यालाच
नाही मी मी बी नाही पेले आम्ही पुढे जेवढे आलतो का तेवढे पेलो बाकीचे भाई आता आलेत का त्यांनी कुणीच नाही पेलं तू बी नसतील हे बी पेली वास कसला यायलाय पेली केला असेल मग डबल प्यायचा वास ना चहा कसला यायलाय डबल 4 वेळेस पिन मी पेरीस का चहा पण तू म्हणतेस मला नाही मी नाही सुनील पेलो. तुम्हाला प्यायचं का चहा हो प्यायचं त्यांना बी नाही ते बी डबल नाही पेत सुनील चहा प्यायचं का तुम्हाला कुठं जायले दादा तुम्ही आलो ना खारी बिरी घेऊन आम्हाला काय म्हणते ते? तुम्ही प्यायलाच्या ऐ, चल. काय म्हणला ब्रेड बी आहे रे. मी आली ना आली ना जणू असला तर. ऐ, चल तू कुठं आले म्हणलं तरी बी तिथंच बरं जाऊ दे चिडू नको आता आई फक्त चहा का ना मी ह्यांना हे देते भांडे इथं इकडं इथं एक भांड तिथे एक तिथे एक तिथे अरे सुन काय करून आली तू वा दिदे पण ऐकून घे तुम्ही दोघी जण आहेत पण तेच दोघी जण आहेत रे. ऐकून घे थांब माझं तुम्ही दोघे आलं आहेत तर तिच्या हाती घरातलं तुम्ही बघायला पाहिजे रे तुम्ही काम नाही लागू द्यायला पाहिजे दोघी जण माहितीये का नाही हिच्या हातात आताच अस्मिता काय म्हणत होती मी एकटी असताना मम्मी तुला करू देते का म्हणली संध्याकाळचं करू देत नाही बरं काय मला ते स्वयंपाक मी तुला कवा करू दिला का? स्वयंपाक करू देत नाही संध्याकाळचे भांडे घासू देत नाही थांब 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 तू थांब रोज तुला हिला विचार मी कवा करू दिला हिला संध्याकाळ इकडे आलो करीत नाही कोणते धुणं भांडे होते मला इकडंच करायली आता सध्या पहिल्यापासून मला धुणं भांडे कामाने येऊन अरे तू गप तू गप नाही गप गप बघा आम्ही सांगणारला बी गप जणू म्हणतेस ना लय नको ग आबे पुरीला बोला जा नको ग आता मग हॅलो धुणं कशी आहे दीदी आण बसायला पड धुणं धुवायला मी गेले स्वयंपाक कोण करेन तिथं येऊन मी स्वयंपाक करायचा पहिल्यांदा आम्ही दोघी तसंच म्हणते ना मग आता तू धुणं धुवायला गेलतीस ना तर तिने तवर भाकरी भाजी व्हायला पाहिजे तर ऐक की मग आता आपण कवा आलो 6 वाजले होते तो नाही नव्हते का नाही मग 6 वाजता बसायचं मग मग काय नाही चुकतं आता ते आले त्यांना इथं करायचं का सुनायला मी सुना इथली सुनाचं काय नसतंय काम बाय काम काय नसते हम्म दोघीला कचा कचा काम करावं लागत असते कामाला सुनन लेख म्हणायचंच नसतंय मी ते नाही म्हणे सुनान लेखाचं काय नाही म्हणे बाबा मग ऐका ती चमचा घे इकडे मग तू ते म्हणले मी केक देणार ते नाही चमचा म्हणलं ते चमचा घे म्हणलं हे तोंड इकडे घे इकडे पटकन मी माझ्या हातात घे एक तरी टपू खातीस तू सुनान लेकीचा काहीच फरक नाही बरं का मी काय म्हणाली ऐका बाहेरचं मी केलं घरातलं करा ना बाबा तुम्ही तसंच म्हणते ना मग मी बी काय म्हणते तुम्हाला मागापासून काय म्हणते नाही डॉक्टरने फोन लावला म्हणतो काही आता दाढ दुखायली बरं आणि तरी सकाळी तो तुकडे खाल्लेच वाळले का गावे भाजलेले गडंग 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 वाजली. भाजलेल्या तुकड्यामुळे इकडे नाही खाल्लं तरी भाकर शिळच होती हो शिळ्या भाकरीचे कण बसतंय दाडामध्ये कण जाऊन बसतंय वाटायला कमी थोडं पड ना थोडं पोट दुखायला काय नाही डोकं दुखवायला येते थोडस झोप ना मग थोडं ते मोबाईल बघू नको करणारच ना तू आंघोळ नाही बाबा आंधळी हुडकत नाही अरे हुडकत नाही इथंच आहे ना बरं पाणी गरम झालं असलं तर मला बी द्या आंघोळ केलीच का धुणं धुवून आले मी तिने मगच केली आंघोळ मी सकाळच पप्पाची का कोणाची तरी काही नाही काही नाही केली. तूच राहिली होती तुलाच कर म्हणलं बघ तू कामात होती काय म्हणा कर म्हणलं किती आलं ना पाणी म्हणा अरे ते एक माणूस बाबा भेळ बी देतात घ्या घ्या अण्णा लय मोठे भेळ घ्या काय आता अण्णा अण्णा पाणी बी भरू द्या ना अण्णा नाही बरं दिलं त्याने फुल पाणी बरं दिलं कोण म्हणे ती कॅन्डल 2 तिकडे घेऊन गेलाय 2च कॅन्ड होते थांब म्हणलं त्याचं थोडं बाहेर दिलं जायचं काय तू लसूण निसालीस काय निघाला झाला बी कर बाबा झालं पहिला काय हो काय जोडतो आता बाहेरचं काय काढते वहिनी टाकायला तर